चला पुढचा प्रश्न बघा रे काय, पुढे बघा काय दिसतंय, खालील संख्यांमधून विसंगत संख्या शोधायची. ठीक आहे, तुम्हाला आता या ठिकाणी खूप साऱ्या संख्या दिल्या आहे, यातलं वेगळी संख्या मला शोधायची. बघा खरंच बुद्धिमत्तेच्या प्रश्नासारखा आहे, पण वर्ग घन घातांकाशी रिलेटेड आहे. नीट बघा, जेव्हा मी या संख्या बघतो, तुमचे जर का नीट बघा, तुमचं आहे का 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आणि 1 ते 20 पर्यंतचे घन हे जर का पाठ असले, तुम्हाला प्रश्न अटेम्प्ट करायला काहीही वेळ लागत नाही. घनला क्यूब म्हणता, याला स्क्वेअर म्हणता, ह्या गोष्टी पाठ असणं आवश्यक आहे. ठीक आहे, बघा नीट या ठिकाणी मग काय दिसतंय, माझे घन पाठ आहे म्हणून मला काय माहिती बघा, 343. हा कितीचा घन आहे रे, हा आहे 7चा घन, बरोबर का नाही. 324 हा कोणाचा घन आहे रे, हा 324 कोणाचा घन आहे का रे, सांगा बरं, माहित असेल तर सांगा, किंवा राहू द्या, हा 7चा घन, एवढं मला माहिती, बरोबर. 324 काय वर्ग आहे, घन आहे काय, 18चा वर्ग काय येतो रे, सांगा बरं, 18चा वर्ग काय येतो, 18चा वर्ग काय सांगा बरं, 8 8 64, 8 1 8, 16 6 24, हातच्या गेले 2, 8 1 वर्ग 1 2 3, म्हणजेच काय 18चा वर्ग तुम्हाला माहिती, ज्यांचे पाठ असले हा काय माहिती तुम्हाला 18चा वर्ग आहे, बरोबर. 33 75 ही संख्या बघा, कुठं ज्यांचे घन ज्यांनी एकदा तरी बघितले त्यांना माहित असणार हा 15चा घन आहे, बरोबर. आता बघा ह्या ठिकाणी एक अडचण आहे, 10 648. ठीक आहे, एक लॉजिक लावा, हा कोणाचा बघा, हे कसं वर्ग संख्या घन संख्या कोणा ना कोणाची तरी आहे, ही वर्ग संख्या कोणाची असू शकते का रे, बघा इथे एकक स्थानी 8 आहे, एकक स्थानी 8 असल्यावरती वर्ग संख्या नसती, पण ती घन संख्या असू शकते, म्हणजे चान्स आहे ही कोणा ना कोणाच तरी घन आहे, चान्स तर आहे सगळे बघा. ठीक आहे, त्यानंतर बघा 64 अशी अडचण आहे, 64 तुमचा बघा 8चा वर्ग आणि 4चा घन आहे. ठीक आहे, 8चा वर्ग आणि 4चा घन आहे. मी जेव्हा पर्याय बघतोय मग किंवा हे संख्यांना मी जेव्हा बघतोय, मला काय समजते, या सर्व संख्या कोणा ना कोणाची तरी घन संख्या आहे. जर का मी 18ची संख्या सोडली, 18 बघ म्हणजे 324 ही फक्त कोणाची तरी वर्ग संख्या आहे, बाकी सगळ्या काय आहेत रे, बाकी सगळ्या घन संख्या आहे, म्हणून उत्तर काय आलं पाहिजे रे, 324 आलं पाहिजे, बाकी सगळे घन आहे ना. मग तुमचं काम काय आहे, मला सांगायचं की 10 648 हा कोणाचा घन आहे, हे तुमचं होमवर्क झाला. कळालं, ही कन्फर्म 8 असल्यामुळे कन्फर्म वर्ग संख्या तर नाहीये ना, कळालं. तर हे तुमचं काम आहे की मला सांगायचं की कोणाची घनसंख्या आहे.